नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींना आता या ठिकाणी KYC करावी लागणार आहे आणि ही KYC तुम्हाला तुमच्या मोबाईलवर करता येणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला बँकेमध्ये जायची आवश्यकता राहणार नाही आहे किंवा तुम्हाला या ठिकाणी दुसरे कुठेही जायची आवश्यकता नाही. तुमच्या मोबाईलवरून तुमच्या घरी बसल्या तुम्ही ही KYC करू शकता. आता तुम्ही जर काही KYC केली नाही तर तुम्हाला जे काही हप्ते मिळतात ते हप्ते मिळणार नाही आहे. म्हणजेच आता तुम्हाला पुढचा हप्ता सप्टेंबरचा आहे, त्याच्यानंतर पुढचा हप्ता नोव्हेंबरचा मिळणार आहे, नंतर ऑक्टोबरचा मिळणार आहे, डिसेंबरचाही मिळणार आहे. असे जे काही हप्ते तर ते हप्ते तुम्हाला मिळणार नाही आहे. आता हे हप्ते तुम्हाला का मिळणार नाही आहे, जर का तुम्ही KYC केली नसेल तर आता तुम्हाला KYC करावीच लागणार आहे. ज्या ज्या बहिणी KYC करतील त्याच बहिणींना 1500 रुपये मिळतील. मग आता ही KYC कोणाला करावी लागणार आहे, तर ही KYC सर्व ज्या बहिणींना हप्ते मिळत आहेत अशा सर्व बहिणींना ही KYC करावी लागणार आहे, तरच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. आता ही KYC कशी करायची त्याची तुम्हाला माहिती मी सांगणार आहे. कोणत्या वेबसाईटला भेट द्यायची, वेबसाईटची लिंकही देतो आहे. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी KYC करायची आहे. कशी करायची आहे, काय काय माहिती भरायची आहे आणि ही KYC कोणकोणत्या महिलांना बंधनकारक असणार आहे, कधीपर्यंत याची मुदत आहे आणि जर का KYC नाही केलं तर काय होणार आहे. नंतर मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ह्याविषयी काय माहिती दिली आहे, KYC बाबत त्यांनी काय घोषणा केली आहे, सर्व माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास सर्व बहिणींनी या व्हिडिओला लाईक करून द्या. लाईक केल्याच्यानंतर तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईप नावाचं बटन आहे, त्या बटनाला क्लिक करून या व्हिडिओला हाईपही करून द्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत राहणार आहे. आणि खास करून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आता बघा, ही जी KYC करावी लागणार आहे तर ही सर्वच बहिणींना करावी लागणार आहे. तर तुमच्या शेजारी पाजारी ज्या महिला असतील त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल. दुसरी गोष्ट, तुमच्या फॅमिलीमध्ये ज्या काही महिला वर्ग असेल, तुमच्या बहिणी असतील, त्यांना या व्हिडिओ नक्की शेअर करून द्या, कारण की त्यांनासुद्धा ही KYC करावी लागणार आहे, तरच त्यांना पैसे मिळणार आहे. म्हणून त्यांना आवर्जून शेअर करून द्यायचं आहे. आता तुम्हाला मी पुराव्यावरती घेऊन जातो, संपूर्ण माहिती समजून सांगतो की कशाप्रकारे तुम्ही तुमची KYC करू शकता. अगदी 2 मिनिटामध्ये घरी बसल्या संपूर्ण प्रोसेस तुम्हाला मी सांगणार आहे. आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि हा महत्त्वाचा निर्णय सर्व बहिणींसाठी बंधनकारक असणार आहे. आता बघा, या योजनेमधील सर्व ज्या काही पात्र महिला असतील, ज्या ज्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल, ज्या ज्या बहिणींना 1500 रुपये मिळत असतील, अशा सर्व बहिणींसाठी, ठीक आहे, तर कमेंट करून सांगा बरं की तुम्हाला 1500 रुपये प्रत्येक बहिणीला मिळत आहे की नाही. जर का मिळत नसेल तर सांगा, सर मला पैसे मिळत नाही आहे, तुम्हाला आणखीन पैसे पाठवले जातील. आणि जर का पैसे मिळत असतील तर सांगा की हो सर मला मिळतं आहे, जेणेकरून तुम्हाला हा निर्णय लागू होतो. तर बघा, ह्या योजनेमधील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांसाठी KYC करणे बंधनकारक असणार आहे. आता KYC करणे बंधनकारक केलेलं आहे. आता ही कशी करायची आहे, काय काय प्रोसेस आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित देणार आहे. तर बघा बहिणींनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, सर्व लाभार्थी भगिनींना आजपासून पुढील 2 महिन्याच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. म्हणजेच काय, तर पुढील 2 महिन्याच्या आत ही प्रक्रिया तुम्हाला करावी लागणार आहे. 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे. या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ही प्रोसेस करावी लागणार आहे. जर का तुम्ही ही KYC येत्या 2 महिन्यामध्ये केली नाही तर तुम्हाला जे पुढचे हप्ते ते मिळणार नाही आहे. तुमचा जो लाभ आहे तो बंद केला जाणार आहे, कारण तुम्ही KYC केली नसेल म्हणून. तर सर्व बहिणींनी या 2 महिन्याच्या आत ही KYC करून घेणं बंधनकारक असणार आहे. आणि ही KYC ज्या बहिणी करतील त्याच बहिणींना पैसे मिळणार आहे. अन्यथा तुम्ही जर का पात्र असाल तरीही तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे. तर आता हे तुमच्यावर आहे की तुम्हाला पैसे हवे की नाही. जर का पैसे हवे असतील तर KYC करावी लागणार आहे. ठीक आहे. आता ही KYC कशी करायची संपूर्ण माहिती समजून घ्या. तर बघा, लाडकी बहीण लाभार्थी महिलांसाठी ही जी वेबसाईट दिली बघा, ladkibin.maharashtra.gov.in, या वेब पोर्टलवर तुम्हाला KYC सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. महिला व बालविकास विभागाने जारी केलेल्या शासन परिपत्रकानुसार आधार कायद्यातील तरतुदीनुसार या योजनेसाठी लाभासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. यामुळे आता या विभागामार्फत KYCच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी आणि प्रमाणीकरण केले जाणार आहे. म्हणजेच काय, तर ह्यामधून जे काही बोगस लाभार्थी होत्या त्यासुद्धा ठिकाणी पकडले जाणार आहे. कारण KYC जर का केली तर ह्यामध्ये ज्या प्रामाणिक महिला आहे की ज्या खरोखर त्यांना लाभ हवा आहे अशाच बहिणींना लाभ मिळणार आहे. म्हणून ही KYCचा जो निर्णय तो ठिकाणी लागू केलेला आहे. तर ज्या प्रामाणिक बहिणी असतील, ज्या सर्व निकषामध्ये बसतील, अशा सर्व बहिणींना हप्ते मिळणार आहे. फक्त तुम्हाला KYC करावी लागणार आहे. जर का तुम्ही KYC केली नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे. तर बहिणींनो,
प्रत्येक बहिणींनी ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही मला थेट कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिले जातील. तुमचे प्रॉब्लेमही सॉल्व्ह करून दिला जाईल. काही अडचण आली के-वाय-सी करताना तर तुम्ही सांगू शकतात. ठीक आहे, आता ही के-वाय-सी कशी करायची जाणून घ्या. त्यानंतर मंत्री आदित्य तटकरे यांनी या ठिकाणी काय माहिती दिली आहे ते समजून घ्या. तर बघा, स्वतः ऑफिशियली त्यांनी ट्विटरवर या ठिकाणी पोस्ट केलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी जर तुम्ही बघितलं तर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेब पोर्टलवर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्याच्या आत ही जी काही ई-के-वाय-सी ही करून घ्यायची आहे. म्हणजेच बघा, कालच त्यांनी ठिकाणी ही माहिती दिली होती, तुम्ही बघू शकता. त्यांनी कालच ही माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आता बघा यामध्ये काय सांगितलेलं आहे तर या योजनेचा उद्देश आहे की राज्यामधील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे आणि त्यांचे आरोग्य व पोषण सुधारणे हा आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना थेट लाभ हस्तांतरणाद्वारे या ठिकाणी आर्थिक मदत दिली जाते. शासनाच्या ह्या नवीन निर्णयानुसार चालू आर्थिक वर्षामध्ये हे परिपत्रक जारी झाल्यापासून 2 महिन्याच्या आत ई-के-वाय-सी पूर्ण करणे बंधनकारक आहे. जर का तुम्ही 2 महिन्याच्या आत ही के-वाय-सी केली नाही तर तुमचा लाभ बंद होऊन जाईल. म्हणून बहिणीनं ई-के-वाय-सी करून घेणं गरजेचं असणार आहे. तरच तुम्हाला 1500 रुपये मिळतील. पुढे बघा, ज्या लाभार्थ्यांनी ह्या कालावधीमध्ये आधार प्रमाणीकरण केले नाही आहे ते पुढील कारवाईसाठी पात्र ठरतील असे स्पष्ट केलेलं आहे. म्हणजेच काय, जर का तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही तर पुढे तुमचा जो काही लाभ असेल, जी कारवाई सरकार करेल त्यासाठी तुम्ही पात्र असाल. मग तुमचा एकच लाभ असणार आहे, एकच कारवाई होणार आहे की तुमचा लाभ बंद करून दिला जाईल, तुम्हाला पैसे मिळणार नाही आहे. मग तुम्हाला पैसे हवे की नाही, जर हवे असतील तर के-वाय-सी करावी लागणार आहे. काही अडचण असेल, काही डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे. सर्वच बहिणींना के-वाय-सी करावी लागणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ज्या ज्या बहिणींना लाभ मिळतो आहे अशा सर्व बहिणींनी के-वाय-सी करायची आहे. पुढे बघा, तसेच भविष्यामध्ये दरवर्षी जून महिन्यामध्ये ई-के-वाय-सी प्रक्रिया 2 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक असेल. म्हणजेच काय, जर तुम्ही आता ही के-वाय-सी केली तर तुम्ही म्हणाल की मला आता के-वाय-सी करायची गरज नाही, तर तसं नाही आहे. प्रत्येक वर्षाला तुम्हाला के-वाय-सी करायची. दरवर्षी कधी जून महिन्यामधून तुम्हाला ठिकाणी ही के-वाय-सी करायची आहे. त्यावेळेसही तुम्हाला 2 महिन्याचा कालावधी दिला जाईल. जून ते जुलै असेल किंवा ऑगस्ट असेल असं तुम्हाला कालावधी मिळेल. यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी के-वाय-सी करायची आहे, तरच तुम्हाला हप्ते मिळतील. आता तुम्ही एकदा के-वाय-सी केली तर पुढील 1 वर्ष तुम्हाला या ठिकाणी के-वाय-सी करायची आवश्यकता राहणार नाही आहे. म्हणून आता के-वाय-सी करून घ्या. पुढील वर्षापर्यंत, पुढील जी काही के-वाय-सीची डेट आहे तोपर्यंत तुम्हाला हप्ते मिळतील. ठीक आहे, नंतर लगेच पुन्हा एकदा तुम्हाला के-वाय-सी करावी लागणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सुलभ असून ती भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. म्हणून तुम्ही ही के-वाय-सी करून घ्यायची आहे, असं महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे. म्हणजे स्वतः त्यांनी ट्विट करून ही संपूर्ण माहिती दिली आहे. तर बघा बहिणींनो, सर्वांनी के-वाय-सी करून घ्यायची. के-वाय-सी कशी करायची आहे तर तुम्ही या ठिकाणी समजून घ्या. ही जो वेबसाईट दिली बघा, या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची. ही वेबसाईट दिली आहे, लक्षपूर्वक बघा. तुम्हाला या ठिकाणी वेबसाईट मी पुन्हा एकदा सांगणार नाही. भरपूर महिला म्हणतात की सर वेबसाईट कोणती आहे, तर ही वेबसाईट दिली आहे बघा. ही जो वेबसाईट आहे या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे आणि भेट दिल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी के-वाय-सीचं ऑप्शन येईल. त्यावर क्लिक करून तुम्हाला माहिती टाकायची आणि के-वाय-सी करून घ्यायची आहे. जर का तुमची के-वाय-सी झाली तुम्हाला OTP वगैरे येईल आणि के-वाय-सी झाल्याच्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी वर्षभर विचार करायची आवश्यकता राहणार नाही, तुम्हाला लाभ मिळत राहणार आहे. ठीक आहे, यामुळे काय होणार आहे तर ज्या बोगस लाभार्थी तर त्यांचा ठिकाणी लाभ बंद होणार आहे आणि ज्या प्रामाणिक लाभार्थी असतील त्यांना कंटिन्युअसली या ठिकाणी पैसे मिळतील. म्हणून हा या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. तुम्हाला काय वाटतं यावर तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवायचे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.